मित्रांनो, जिस बात का डर हमें था वही बात अभी होने वाली थी. तूफान की पेली की शांती, अभी ये बैल रुकने वाला नाही था. खरा धिंगाणा तर आता चालू झाला होता. तुम्हाला सांगतो, आम्हाला ज्या बैलाची भीती होती तो गावात आल्यावर एवढा भयान धिंगाणा घालायला लागला की माणसं ना त्याच्या पुढे फिके पडायला लागले. अरे तुमचा नाच कमी करा, तो बैल धिंगाणा घालून राहिला. रोडना जेवढे बैल पाहायला पब्लिक होते त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट 10 पटे ना गावात पब्लिक होती बैल पाहायला. अरे बाप, काय जबरदस्त बैल पळाय राव म्हणलं आमचा. पण आम्हाला भीती कोणची, आता हा बैल धिंगाणा घालितो म्हणलं. सुटला बिटला तर गाव आहे ना आज पळूनच लावितो इथून. वाकडी गावात बैल पळाय ना पूर्वीपासून एकदम उत्साहात साजरा होत राहतो. पोरं गुलाल बिलाल भंडारा बिंडरा एकदम नाद खुळा उधळीत राहते. आपला बैल एवढा धिंगाणा का घालून राहिला याच्या मागचं कारण पिनू तात्याने सांगितलं होतं सगळ्यांना, पण पोरं काय ऐकायलाच तयार नाही. शर्यतीचा बैल आहे ना गावातल्या एकाच हनुमानाला दर्शन करून रिटर्न न्यावा लावतो घरी. पण पोरांनी काय केलं माहिती का, पांढरी वस्तीच्या बी आणि गावातल्या बी ना हनुमानाला दर्शनाला न्यायचा प्रयत्न करीत होते, पण बैल काय ऐकणार. तुम्हाला सांगतो एवढा भयान धिंगाणा घातलाय पब्लिक समोर बैलांनी. पब्लिक आजूबाजूला एवढं जबरदस्त जमा झालं होतं ना, आम्हाला जी भीती होती मनात तीच भीती ना आता आमच्या डोळ्यासमोर येणार होती. हे पब्लिक एवढं नाचत होतं. अरे नाचू नका रे म्हणलं, थोड्या वेळ थांबा रे, डीजे बंद करा रे, तो बैल ऐका ना म्हणलं राव कोणाचं. शेवटी आज आपला बैल आहे ना काय कोणाचं ऐका ना, एवढा भयान धिंगाणा घालायला चालू केला तिने. काय झालं काय नाही काय कळाना. पिनू तात्या म्हणले होते ते खरं झालं. दुसऱ्या मारुतीला न्यायलाच नाही पाहिजे, तिथूनच घरी न्यायला पाहिजे नव्हता आपण बैल. पिनू तात्याचा मोठा मुलगा बैलाला ना धरायला गेला मागून आणि तुम्हाला सांगतो बैल अचानक बिंगला आणि अशी फटकन लाद बसवली तिने. अरे बाप, त्याला एवढं जबरदस्त लागलं चेहऱ्याला तुम्हाला सांगतो. पण तो काही नाही बिचाऱ्याने सहन करून घेतलं. तो बैल घरी नेला पण बाकीचे बैल नाही, एकच बैल होता. आम्ही नाचत होतो. भंडारा एवढा भयानक भरावला पोरांनी मला भंडारा गुलाल. एका मित्राने मोबाईल घेतला म्हणे, भाऊ तू आता काय कर म्हणतो भंडारा पूस, मी व्हिडिओ काढतो म्हणे. अहो एवढं जबरदस्त भरवलं त्यांनी मला. शेळके बंधूंनी पण त्यांचा बैल आहे ना गावात आणला होता जबरदस्त मिरवणुकीसाठी आणि त्यांचं दर्शन वगैरे पूर्ण झालं होतं. पण आपलं काय दर्शन आवरत नव्हतं. पोरं म्हणे गाजा वाजत आपण जो टायमिंग दिला त्याच टायमापर्यंत आपण घरी पोहोचलो पाहिजे म्हणे. म्हणलं ओके, काहीच अडचण. प्रत्येकाचे व्हिडिओ घेणं आपल्याला काही शक्य होत नव्हतं, पण आपल्याला जेवढे मित्र घेता येईल ना आपण तेवढी मित्र कंपनी आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलेली होती. आणि इथं जबरदस्त पद्धतीने ना विजूभाऊंनी बैल ना सांभाळला होता. एक मिरवणूक आता आमच्या घरापर्यंत आली होती ना, आमच्या आशुकाशू पण आहे ना मिरवणूक बघायला आल्या होत्या. तुम्हाला सांगतो एक नाही दो कशा जुडवा बघा आमच्या कशा बैल पोळा बघू राहिल्या. तिला तर ओळखूच आहे ना, अण्णा कसा दिसू राहिला, अण्णा पार भांडरानं भरला अख्खा. आमच्या आशुकाशूनी पण आता बैल पोळा बघून घेतला होता ना. आता आपल्याला जायचं होतं मुकुंदाच्या घरी, म्हणजे शेवट आता डायरेक्ट करायचा होता आपल्याला. आणि मग घरी पोहोचल्यावर काय एकदम जबरदस्त असं स्वागत ताट बीट सजून त्यांनी ना बैलाचं आहे ना एकदम जबरदस्त पूजन वगैरे करून घेतलं. द एंड एकदम तुफान केला होता फटाकडे बिटाकडे वाजून. पण तुम्हाला सांगतो तो बैल एक आहे ना मागे नेला ना, आम्हाला दुःख झालं पण बरं बी झालं ते.